नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. पॅनल क्रमांक 31 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या प्रचार रॅलीला सायंकाळच्या सत्रात सुद्धा मानपाड्यात प्रचंड प्रतिसाद. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक 2026 या पॅनल पद्धतीने सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पॅनल क्रमांक 31 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या प्रचार रॅलीला सायंकाळच्या सत्रात मानपाडा येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी काही महिलांनी प्रभागात भेडसावत असणाऱ्या प्रचंड समस्येवर मंथन करून यापूर्वी निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींवर सडकून टीका करून आपला राग व्यक्त केला. त्याशिवाय प्रभागातील परिस्थितीवर अद्याप निवारण न झाल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त करून ग्लोबल महाराष्ट्र 24 वर आक्रोश व्यक्त करून प्रशासनाचा निषेध केलाय. तर प्रभागात भेडसावत असलेल्या समस्येवर याच पॅनलचे उमेदवार निवडून आल्यावर भूषतो न भविष्यती असा विकास करतील असा विश्वास देखील आता नागरिकांना वाटू लागलाय. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. आम्ही असं अनुभवलंय की 27 गावांची जी स्वतंत्र नगरपालिका व्हायला पाहिजे होती ती अजब झाली नाहीये. आणि ती होण्यासाठी जेव्हा संघर्ष समितीने ज्या नगरसेवकांना मदत केली होती त्यांनी सांगितले असं झालं नाही तर आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देऊ. पण त्यांनी तो राजीनामा सोडा. ते सत्तेसाठी एवढे आपापलेले होते की गावांचा विकास नाही, त्याने गावांना भकास करून टाकलेले. आज मोठे मोठे बिल्डर आले, त्यांचाच विकास केला आणि आमच्या गावांना असंच ठेवलेलं त्यांनी. आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी युती झालेली आहे आपल्या गावांचा विकास करण्यासाठी. आता तुम्ही आपण पाहू शकता तकदीर दशरथ कालन, सौ ज्योती रक्षित गायकर, सौ वर्षा महेंद्र पाटील, सौ निवृत्ती चंद्रकांत पाटील यांनी नेहमी 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी सभा घेतलेले आहेत आणि आंदोलने केले आहेत. पण आज जे आपले जे विद्यमान जेवढे नगरसेवक होते त्यांनी कुठल्याही या सभेत किंवा कुठल्याही आपल्या रॅलीत भाग घेतला नाही का? हा प्रश्न आपणही त्यांना कधी केला नाहीये आणि आपण करायला पाहिजे होता. कारण आपल्या जो आवाढव्य टॅक्स वाढलेला आहे, आपलीच घरं नगरपालिकेने आपल्याला घर बांधायला का कर्ज दिलं होतं का? त्या स्वरूपात आपल्याकडनं 10% आपल्याकडनं कर घेतात ते. आणि तो कर फक्त थांबवला 2025 पर्यंत थांबवला. मग निवडणुका जर 2026ला लावल्या मग तोपर्यंत त्यांनी कर का नाही घेतला आपला? तो कर घ्यायला पाहिजे होता आपल्याकडनं कमी स्वरूपात. म्हणजे परत आपण आंदोलन करा, म्हणजे परत आपण आपल्याच घरासाठी आंदोलन करा. म्हणजे हे सत्ताधारी आपल्याला आपल्याच हक्कासाठी प्रत्येक वेळेला रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न करायला लावतात आणि आपल्याला आता तो प्रयत्न करायचा नाहीये. आणि जे सत्ताधारी त्यांच्या बरोबर गेलेले आहेत आपलेच काका चुलता जे कोणी गेलेले आहेत, मला त्यांना एक प्रश्न करायचा आहे की त्यांनी कधी हा आंदोलन का नाही केला? का आपल्याला जो टॅक्स लावलेला आहे तो त्यांना पण लावलेला आहे ना. आपण ज्या खड्ड्या रस्त्यातनं जातो तो पण त्याच खड्ड्याच्या रस्त्यात ना. बरं तर फॉर्च्युनर जात असेल पण आम्ही टू व्हीलरने जातो ना, आम्हालाही त्रास होतो त्या गोष्टीचा. या गोष्टीचा जर आपल्याला आला घालायचा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या युतीला साथ द्यावी लागेल आपल्याला. आम्ही इथे प्रचाराला आलेलो आहोत सकाळपासून इथे फिरतो गावामध्ये. पण इथल्या ज्या समस्या बघितल्या, नागरिक समस्या ज्या मूलभूत गरजा आहेत माणसांच्या त्यासुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत. आधीचे जे हे होते राजकारणी होते त्यांनी एवढे 5 वर्षे 10 वर्षे ते घालवलेले आहेत आणि जे स्थानिक उमेदवार होते त्यांनी इथे काहीच नाही. मूलभूत ज्या गरजा आहेत, गटार आहेत, पायवाटा आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॉफिकचा प्रश्न आहे, छोटे छोटे हे काही तिथे काम नाही, इथे काहीच कामं केलेली नाहीत आणि पूर्णपणे भ्रष्टाचार करून टाकलेले आहे इथे हे करायला. आता जे 4 उमेदवार आहेत आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आणि मनसेचे 3 उमेदवार आहे, हे बहुसंख्येने तर निवडून येतील याची खात्री वाटते का? 100%. कारण नवीन लोकांना काहीतरी बदल हवा आहे. कारण हे अक्षरशः कंटाळलेले आहेत लोक. कारण यांनी आश्वासन दिलेलं होतं की आमची वेगळी महानगरपालिका करू,
पण या लोकांनी असं काही हे केलेलं नाही. लोकांची फक्त दिशाभूल केलेली आहे बस. कोणत्या स्वरूपाचा विकास पाहिजे तुम्हाला? आम्हाला फक्त ज्या साध्या गरजा आहेत त्याच, फक्त आम्हाला रस्ते पाहिजेत, गटर आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॉफिकची समस्या इथे मानपाड्याला तुम्ही ते रोडला उभे राहून बघा, इथे आम्हाला इथे निघताना बाहेर आम्ही निघू शकत नाही. एक तास इथे आम्हाला वेटिंग करावं लागतं इथे करायला. ट्रॉफिकचा खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे सर्वात मोठा समस्या आहे. आम्हाला मेट्रो नको होती तरी पण आमच्याकडे जबरदस्ती लागलेली आहे. कामं काहीच नाही केली, नुसती मोठमोठी ग्वाही देतात आम्ही करतो पण करत काहीच नाही. प्रशासनावरती रोष आहे तुमचा हो हो आणि यापूर्वी या ठिकाणी प्रतिनिधी होते, त्यांनी काहीच केलं नाही. काहीच केलं नाही, काहीच नाही. नुसती नावं सगळी आपली घरं भरलीत, आपली खिशे भरलेत आणि निघून गेले. करतो कामं, एकदा येतात परत तोंड दाखवायला काहीच नाही, तोंडच दाखवत नाही की लोक. 5 वर्ष प्रशासन होतं इथं महापालिकेचं, महापालिकेने काही केलं नाही असं काय वाटतं? केलं, काही दिसलं काही ते काही दिसलं नाही ना. काय सांगा ना, काय केलं? करण्यासारखं काय बोलायलाच राहिलं नाही. ते काय केलंय त्या लोकांनी? काहीच केलं नाही. काही केलं तर आम्ही बोलू शकू ना. बायकांची समस्या आहे, मुलांची आहे, रोडची समस्या आहे, जे वृद्ध माणसं आहेत त्यांच्यासाठी काही केली नाहीये. लसीकरण म्हणतात आम्ही गावोगावात जाऊन लसीकरणाचं करतो, काही करत नाही ती लोक. तुमचे उमेदवार नौके आहेत. नवख्या असल्या म्हणून तर नवीनना जर तुम्ही निवडून द्याल तर पुढे तुम्हाला काही ना काहीतरी बदल मिळेल ना. पहिल्यांनी काही केलं नाही तुम्हाला दिसलं, मग आता नवख्याला निवडून दिलं तर बदल होणारच ना. आता सरकारनं म्हणजे शासनामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष म्हणजे महिलांना पुरुषांप्रमाणे सेम प्राधान्य दिले, याबद्दल काय सांगा? पण द्यायलाच पाहिजे ना. दिलं तर फार चांगलं केलं. महिलांना पण ह्याच्यामध्ये म्हणजे म्हणतात ना पाठीला पाठ लावून त्या लोकांनी जर त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला, महिलांना पण मान्यता दिली, आम्हाला फार त्यात आनंद आहे की या गोष्टीमध्ये महिलांना पण ओढलं गेलं आणि महिलांना पण प्रतिसाद मिळतो. आमच्या 4 उमेदवार निवडून येतील ही आम्हाला आशा आहे, शंका आहे. काही याच्यात बदल होणार नाही. आम्हाला त्याचं पूर्ण बहुमत सगळ्यांकडून आम्हाला मिळालेलं आहे. आम्हाला ही खात्री आहे की आमचे सगळे पॅनल निवडून येणारच. काय पाहिजे? कोणत्या कसला विकास पाहिजे आपल्याला? आम्हाला सगळ्या गोष्टीचा विकास हवा. कोणत्या पद्धतीचा? जसं गटाराचं पाणी, पाण्याची जी शंका आहे, पाणी घाण येतं ते रोड बनवायला पाहिजे. आता अगोदरच्या उमेदवारीने काही कामं केली नाही, नुसती नावाला पदं घेतली आणि नावाला निवडून आलेत पण त्यांनी एकही काम केलं नाही. आम्ही एवढी खात्री देऊ की आमचे उमेदवार जर निवडून आले तर पक्के हे काही सगळी कामं करतील. दोन्ही पक्ष ताकदीनिशी इथे उभे आहेत आणि प्रतिसाद पण चांगला मिळतोय, याबाबत काय सांगा? नाही, आम्हाला तर खात्री आहे की इथून आम्हाला प्रतिसाद चांगलाच मिळतोय आणि आमचं पॅनल निवडून येईल ही आम्ही खात्रीशीर बोलू शकतो. दुसऱ्या पॅनलमध्ये आम्हाला माहिती आहे आमचे जे 4 उमेदवार आहेत 31 गटामधून अ ब क ड, निवृत्ती पाटील, ज्योती वर्षाताई पाटील, ज्योती गायकर मॅडम आणि कालन साहेब, हे 4 जे आमचे उमेदवार आहेत ते त्यांना प्रतिसाद पण चांगला मिळतोय. तुम्ही हा परिसर बघायचंच असेल की किती गर्दी आणि किती सर्वजण त्यांना सहकार्य करतात. मानपाड्यात काय समस्या जाणवली? मानपाड्यात रोडची समस्या भरपूर आहे, गटरांची समस्या भरपूर आहे, लाईटीचा प्रॉब्लेम भरपूर आहे. नावं सांगतात की आम्ही कामं करू पण आम्हाला कामं करून दाखवलीच नाही त्यांनी. नुसती येतात, फिरतात, प्रचार करतात आणि सांगतात की आम्ही येतो आणि ते निवडून आल्यानंतर 5 वर्ष तोंड काळं करून बसून राहतात, काहीच कामं करत नाही. 4 लोक निवडून येणार? हो हो हो, आमचे 4ही लोक निवडून येणार. आपल्यासोबत एक गृहिणी आहे, त्यांनी या प्रचारामध्ये जेव्हापासून प्रचार सुरू झाला तेव्हापासून या विभागामध्ये गावागावांमध्ये आणि शहरामध्ये फिरत आहेत. मात्र त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रभागामध्ये कोणतीही अशी समस्या त्याच्यावरती निवारण झालं नाही अशा पद्धतीचा त्यांचा आक्रोश आहे. काय बोलाल? मी रविवारपासून रॅलीमध्ये फिरते, आमच्या पॅनलच्या 31 वार्ड क्रमांकामधून फिरते. मी रविवारी पहिले आमची रॅली लोढामध्ये निघाली. लोढामध्ये अक्षरशः रस्ते असे पूर्ण जाम झाल्यात आणि गटार असे पूर्ण तुंब भरलेले आहेत, अशी जशी दलदल झालेली आहे. आणि तिथल्या रहिवासींनी आमच्या पॅनलमधले आमचे उमेदवार आहेत तकदीर कालन, त्यांना सांगितलं का दादा आम्हाला आमच्या इथला हे रस्ता पाहिजे, आम्हाला हे पाहिजे. तर तो त्यांना पॉसिबल नाही झाला आहे आता लगेच करून द्यायला. पण त्या एका सोसायटीमधल्या दादांनी सांगितलं दादा आमच्या मंदिराच्या समोर शेड पाहिजे, करून पाहिजे. दादांनी सत्ता अजून आली नाही आहे, वोटिंगचा टाईम आला नाही आहे, पण त्याच्या अगोदरच दादांनी सांगितलं उद्यापासून आपलं काम चालू करा. असं आमचा हा उमेदवार आजचा उमेदवार आहे. तसंच आमचे ज्योतिताई कालांनी ज्योतिताई गायकरांनी त्यांनी पण
केलेली आहे वर्षाताईंनी, निवृत्तीदादांनी. आणि मी असं सांगू इच्छिते 2014 पासून आपले ग्रामपंचायतीचे निवडणुका झाल्या आणि निवृत्ती पाटील हे ग्रामपंचायतीचे सरपंच निवडून आले. फक्त अवघ्या 6 महिन्याच्या कालावधीत त्यांनी पूर्ण अख्खा निलजे गाव, अख्खा घेसर, लोढा इथे प्युअर ब्लॉक बसवल्या, परत पूर्ण लाईटी केल्या, ब्रँचेस बसवल्या. त्या अजून कामं आमची तशीच आहे आणि ही लोक 11-12 वर्षापासून सत्तेत असून कुठलीही कामं केलेली नाही आहेत. रस्ते तसेच्या तसे भरलेले आहेत, ट्रॉफिक जाम झाले. अशा तऱ्हेने लोक सगळे या लोकांना कंटाळलेत अक्षरशः. आणि आमच्या या पॅनलमधली 4ही लोक निवडून येतील आम्हाला अशी खात्री आहे. चारी लोक निवडून चारी खात्रीशी सांगता जी गर्दी होते या ठिकाणी त्या गर्दीचं रूपांतर मतात होईल. 100% आम्ही अशी आमची आता तकदीरदाराची हेतू संगावाती ही सगळा आमचा परिवार आहे. आमची भाड्याची लोक नाही आहे. ज्योतिताईची पण परिवार अख्खा आहे, वर्षाताईचा पण परिवार अख्खा आहे आणि निवृत्तीदादाचा पण अख्खा कुटुंब आलाय. आमची लोक अशी आलेली नाही आहेत भाड्याने, आमचा अख्खा परिवार आलेला आहे. तर जसे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले दोघं, तसे आमच्या अख्खे या पॅनलमधले 4 लोक जसे उमेदवार आहेत तसे आमचा अख्खा परिवार आलेला आहे. त्यामुळे आम्हाला अशी 100% गॅरंटी आहे की आमचाच पॅनल निवडून येणार आणि गुलाल आमचाच असणार. परिवार व्यतिरिक्त इतर समाजाचे पूर्ण आणि आमचा अख्खा पूर्ण कुटुंब नाही, आमचा गावच अख्खा आलेला आहे. 5ही गावातून आलेले. जसं आमचा वार्ड 31 वार्डमध्ये जो आमचा सोनारपाडा आहे, ललित काटा आहे, हेडुसन गाव आहे, मानपाडा गाव आहे, परत निलजे गाव अर्धा आहे, पूर्ण नाही अर्धाच आहे, आणि लोड आहे. बरोबर. त्या पूर्ण सगळ्या गावातून आमचीच लोक पूर्ण अख्ख्या गावागावात आम्हाला सपोर्ट करतात आहे. कोळेगाव पण अख्खा बघितला असेल तुम्ही त्या दिवशी, कोळेगाव अख्खा पूर्ण आमच्या सपोर्ट होता. तर अशा तऱ्हेने आम्हाला गावातून लोकांनी सपोर्ट केलेला आहे. परिवाराने तर केलेलंच आहे, कुटुंबाने तर केलेलंच, पण अख्ख्या गावाने आम्हाला सपोर्ट केलाय आणि या नव्या चेहऱ्यांना नवी संधी देणार आणि असे लोकांना आम्हाला पूर्णपणे खात्री केली जाते. निश्चितपणे या ताईंनी आपला आक्रोश या ठिकाणी बोलून दाखवला आहे. संपूर्ण कुटुंब ललित काटा असेल, सोनारपाडा असेल, दावडी असेल, उंबरली असेल आणि आता आपण मानपाड्यामध्ये आहोत. या ठिकाणी सुद्धा उत्तम असा प्रतिसाद या रॅलीला मिळतोय. लोकांच्या आशा वाढल्या. या निवृत्ती पाटलांनी आणि तकदीरकांनी जे केलेलं काम आहे हे लोकांनाही आजही त्यांच्या घराघरामध्ये आणि काळजामध्ये भेटलेलं आहे. निश्चितपणे यांचा विजय होईल अशी या ठिकाणी खात्री या लोकांना. नमस्कार, आपण आहोत मानपाड्यामध्ये. मानपाड्यामध्ये या इथल्या स्थानिक महिलांचा इतका मोठा आक्रोश आहे. महापालिका प्रशासन होतं, या प्रशासनानं अद्याप कोणत्या प्रकारचं काम केलं नाही. मग स्वच्छतेबाबतीत आपण जर विचार केला, इथली असलेली गटारे, इथले असलेले रस्ते, इथली असलेली ट्रॅफिक व्यवस्था, या व्यवस्थेवरती या ठिकाणी कोणतंच काम झालं नाही असा या ठिकाणी असणारा आक्रोश इथल्या लोकांचा आहे. आमच्यासोबत या ताई आहेत. ताई, काय सांगाल आपल्याला या बाबतीत? त्यातून मी सांगेल, या मानपाडा ते कल्याण डोंबिवली रस्त्याची पहिली ट्रॅफिक घालवली पाहिजे. तो मोठा प्रश्न आहे की आपल्याला पोहोचायला वेळ लागतो, तो एक प्रश्न झाला. आणि महिलांसाठी इथून आता आपण फिरताय, छोट्या गल्ल्या असतील, जी गटारे असतील, आता एक माणूस या गटारामध्ये पडला. या बाबतीत आपण काय सांगणार, प्रशासनाला काय सांगणार, किंवा राजकीय ज्या परिस्थितीनुसार ज्या ठिकाणी सत्तेत जे लोक होते त्यांनी अद्याप काय केलं नाही असं एका काकाने आम्हाला सांगितलं. काय सांगणार? रस्त्यांची व्यवस्थित लांबी रुंदी व्यवस्थित वाढवावी, एवढे क्षेत्र वाढले, लोकसंख्या जास्त वाढली त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित सोय करावी. रस्त्यांची या ठिकाणी व्यवस्था असली पाहिजे, गटार व्यवस्था असली पाहिजे. नवीन पॅनल आहे महाराष्ट्रात कधीपासून चालत आलेले आहे, त्यांनी खूप कामं केलेली आहेत, खूप नाव झालेलं आहे. आणि माझं असं मत आहे की त्यांनी निवडून यावे. त्यांनी म्हणजे तिघांनी अजून त्यांचं पूर्ण पॅनल निवडून यावं. निवृत्ती पाटील हे पण माजी सरपंच आहे. आणि या नगरसेवक जे घेत आहेत ते पद, तर नगराची त्यांनी तशी त्या प्रकारे अजून सेवा वाढवावी अशी माझी इच्छा. निश्चितपणे या ठिकाणी नवीन जरी चेहरे असले तरी त्यांना इथल्या लोकांनी संधी दिली पाहिजे असं बहुतांश इथल्या लोकांचं त्यानुसार तकदीर काल नसते किंवा निवृत्ती पाटील यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळलेली आहे. आपापल्या गावासाठी असणारा विकास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. निश्चितपणे त्यांच्या पाठीमागं असणारा अनुभव
हा त्यांच्या या निवडणुकीमध्ये किंवा निवडून आल्यानंतर तो या प्रभागासाठी किंवा प्रभाग क्रमांक 31साठी जो असणारा तो त्यांचा जो कार्यक्षमतेचा किंवा त्यांचा जो कार्यकाल त्या राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील ज्याला आपण म्हणतो 80% समाजकारण आणि 20% राजकारण या स्वरूपाचा भविष्यामध्ये ते निवडून आल्यानंतर निश्चितपणे विकास साधतील. ज्या लोकांना या विभागातल्या समस्या आहेत त्या समस्या आणि त्याच्यावर ते योग्य पद्धतीने निवारण करतील